हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग एव्हरीवन. जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिरोळच्या इयत्ता 6वीच्या वर्गात मी सौ पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला विषय असणार आहे मराठी. तर आपण मागील तासाला बघा, आता उजाडेल कवी मंगेश पाडगावकर यांच्या कवितेची चाल बघितली. आज आपण ही कविता त्याच्या अर्थासहित समजून घेऊया. बघा, 4 ओळींचा अर्थ मी सांगेन. आता उजाडेल खिन्न आंधळा अंधार, आता ओसरेल पार. लहरीत किरणांची कलाबूत मोहरेल, आता उजाडेल. कवीने ह्या कवितेमध्ये वर्णनच कशाचं केलं आहे सांगा. तर उजाडताना, सूर्य उगवताना निसर्गात कोणकोणत्या आनंददायक गोष्टी घडतात त्याचंच वर्णन कवीनं काय केलेलं आहे, या कवितेमध्ये केलेलं आहे. तर कवी काय म्हणतात, आता उजाडेल, आता उजाडणार आहे. खिन्न आंधळा अंधार, आता ओसरेल पार. अंधाराला काय म्हटलंय कवीनं, दुःख देणारा अंधार आता काय ओसरेल पार, म्हणजे काय पूर्णपणे निघून जाईल. लहरीत किरणांची कलाबूत मोहरेल. कलाबूत म्हणजे काय रे, तर कलाबूत म्हणजे सोन्याची किंवा चांदीची जर असलेला धागा किंवा दोरा, म्हणजे जी सूर्यकिरणं आहेत त्याला कवीनी सोन्याची किंवा चांदीची जर असलेला दोरा असं काय म्हटलेलं आहे. आणि ज्या वेळेला किरणांच्या रूपानं काय होईल, ही जर येईल पृथ्वीवरती, त्याला काय होईल, उजाडणार आहे. पुढं बघा, शुभ्र आनंदाच्या लाटा गात फुटतीला आता, मृदू गळ्यात खगांच्या किलबिल पालवेल, आता उजाडेल. तर आनंदाच्या लाटा कशा आहेत, शुभ्र आहेत. कशा आहेत, शुभ्र आहेत. आणि त्या आता गात फुटतील म्हणजे काय, सगळीकडं शुभ्र आनंद असणार आहे, म्हणजे काय सगळीकडं प्रकाश पसरणार आहे, सूर्य उगवणार आहे. मृदू गळ्यात खगांच्या किलबिल पालवेल. मृदू म्हणजे काय रे, मऊ. खग म्हणजे काय, पक्षी. तर ज्याला सूर्योदय होईल, सूर्य येईल, त्याला काय होईल, हे मृदू गळ्याचे जे पक्षी आहेत ते त्यांची सुद्धा किलबिल सुरू होईल आणि आता उजाडेल. बरोबर आहे बघा, ज्याला सूर्योदय होतो त्याला काय होतं, अगदी शुभ्र प्रकाश पडतो आणि त्याला पक्ष्यांची किलबिल सुरू होते. पुढं बघा, वारा हसेल पर्णात मुग्ध हिरवे पणात, गहीवरल्या प्रकाशी दहीवर मिसळेल, आता उजाडेल. कवी काय म्हणतात, वारा हसेल पर्णात. पर्णात म्हणजे काय, पानात. प्रत्येक पानामध्ये वारा हसेल. मुग्ध हिरवेपणात, मुग्धपणे मोकळ्यापणाने अगदी त्या हिरवेपणात पानांच्या वारा हसेल. वारा हसेल म्हणजे काय, वारा वाहू लागेल आणि त्याच्यावर काय पानं डुलायला सुरू करतील. गहीवरल्या प्रकाशी दहीवर मिसळेल. दहीवर म्हणजेच काय, दवबिंदू. बघा, पहाटेच्या वेळेला आपल्याला पानावर दवबिंदू दिसतात आणि ते सुद्धा काय होईल, ह्या प्रकाशामध्ये हे दवबिंदूसुद्धा मिसळून जातील आणि वारा सर्व पानांच्यामध्ये, हिरव्यागार पानांच्यामध्ये हसेल असं कवी म्हणतात. आणि आता उजाडेल, आता उजाडणार आहे. आनंदात पारिजात उधळील बरसात. तुम्हाला पारिजातकाची फुलं माहिती आहेत, त्याला आपण प्राजक्ताची फुलंसुद्धा म्हणतो बघा. तर ह्या प्राजक्ताची फुलं काय करतील, उधळील बरसात. तुम्ही बघितलं आहे का पारिजातकाचं झाड, ते कसं असतं बघा, ज्याला सूर्यकिरण येतात त्यावेळेला त्या पारिजातकाची फुलं आपोआप गळून जमिनीवर पडतात. मग कवी काय म्हणतात, ज्याला हा सूर्योदय होईल, सूर्याची किरणं पृथ्वीवरती येतील, त्यावेळेला काय होईल, ही पारिजातकाची फुलंसुद्धा काय करतील, आनंदाची बरसात करतील, म्हणजे त्याची फुलं सर्व जमिनीवरती पसरतील. गोड कोवळा गारवा सुगंधात थरारेल. आणि हा जो सुगंध आहे फुलांचा, ह्या पारिजातकाचा, तो कशात हे होईल, त्या थरारेल. तर सकाळचा जो गारवा असतो, जे थंडगार वारं असतं, त्या सगळ्यांच्यामध्ये ह्या पारिजातकाचा जो सुगंध आहे तो पसरेल असं कवी म्हणतात. आणि आता उजाडेल. फुलतील न कळत कळ्यातले देवदूत, निळा सोनेरी गौरव दिशातून उमलेल, आता उजाडेल. त्याचबरोबर बघा, पहाटेच्या वेळी सूर्योदयाच्या वेळेला काय होत असतंय, फुलतील न कळत कळ्यातले देवदूत. रात्रीच्या कळ्या पहाटे फुलत असतात, त्याचं फुलामध्ये रूपांतर होत असतं. आणि निळा सोनेरी गौरव दिशातून उमलेलं. आणि हा जे सोनेरी किरणं आहेत
जी निळ्या आकाशातून येणार आहेत ते काय होईल, सर्व दिशातून, दाही दिशातून पसरेल असं कवी म्हणतात. पुढं बघा, निळे आकाश भरून दाही दिशा उजळून प्रकाशाचे महादान कणाकणात स्फुरेल. आणि मग हे जे प्रकाशाचं महादान, महादान म्हणजे काय, फार मोठं दान, जे प्रकाशाचं आहे ते काय होईल बघा, सर्वात मोठं दान जे प्रकाशाचं आहे हे कणाकणात स्फुरेल, म्हणजे सगळीकडे पसरेल. आणि यामुळे काय, निळं आकाश भरून सगळ्या दाही दिशांना उजळून टाकेल. ज्याला सूर्य आकाशात येतो त्याला आपण बघतो दाही दिशाला सर्वत्र प्रकाश पसरलेला असतो, आनंदाचं वातावरण असतं. आज सारे भय सरे उरी ज्योतिर्मय झरे. ज्योतिर्मय म्हणजे काय रे, प्रकाशमान होणे, प्रकाशमान होणे किंवा प्रकाश येणे. उरी म्हणजे काय, हृदयात. आज सारे भय सरे, आता सगळं भय संपलेलं आहे आणि हृदयामध्ये काय झालेलं आहे, प्रकाशाचे झरे वाहू लागलेले आहेत, म्हणजे आनंद झालेला आहे. का तर आता उजाडेल. पहाटेचा आशीर्वाद प्राणातून उगवेल. आणि हा जो पहाटेचा आशीर्वाद आहे म्हणजेच काय, ही जी सूर्यकिरणे येणार आहेत की ज्यामुळं सगळं अंधाराचं भय संपणार आहे, दुःखाचं भय संपणार आहे आणि आता उजाडणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कविता तुमच्या लक्षात आली का? तर पुन्हा पुन्हा ऐकायची आहे, ही कविता समजून घ्यायची आहे आणि या कवितेवरचा तुम्ही स्वाध्याय पूर्ण करायचा आहे. त्याचबरोबर बघा, आपल्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 55वरती तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे. खालील चौकटीत काही शब्दसमूह लपलेले आहेत, ते शोधा व लिहा. तुम्ही काय करायचं आहे, इथं तुम्हाला उदाहरण दिले बघा, कान टवकारणे, धुडकावून लावणे आणि मात करणे हे शब्दसमूह दिलेले. ते उदाहरणार्थ दिलेले आहेत 1, 2, 3. तर असेच शब्दसमूह तुम्ही शोधायचे आहेत. तर इथं बघा एक दिसतोय आपल्याला, पोटात कावळे ओरडणे. खूप भूक लागल्यावर आपण म्हणतो ना, पोटात कावळे ओरडणे. ठीक आहे. त्याचबरोबर बघा इथं एक तयार होते बघा, कान गोष्टी करणे, कान गोष्टी करणे. आणि त्याचबरोबर इथं पण होतो आपला मरगळ येणे. बरोबर आहे. मग अशा पद्धतीचे तुम्ही काय करायचे आहेत, शब्दसमूह शोधायचे आहेत. इथं आणखी एक होतो बघा, डोळ्यात सलने. असे शब्दसमूह, मग ते तिरके असतील, उभे असतील, तुम्ही काय करायचे, शोधायचे आहेत आणि ते लिहायचे आहेत. स्वाध्यायाबरोबरच हा सुद्धा अभ्यास तुम्ही पूर्ण करायचा आहे. ओके, थँक्यू फ्रेंड्स.